गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. काल आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा पॉइंट स्टार्ट केलेला आहे आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये आपण हेनरी मोसले या सायंटिस्टचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय आहे, त्याच्यानंतर हेनरी मोसले यांनी डिस्चार्ज ट्यूब एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने ॲटॉमिक नंबर कसे डिस्कवर केले आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल का म्हटलं जातं हे पाहिजे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज बेस्ड ऑन द ॲटॉमिक नंबर. जसं मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल हा ॲटॉमिक मास नंबर वरती आधारित होता, तसं मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा ॲटॉमिक नंबर वरती आधारित आहे. दॅट इज इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर्स. मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये मूलद्रव्यांची मांडणी ॲटॉमिक नंबर नुसार केलेली and we can accurately predict the properties of element based on from the periodic table based on the atomic number. atomic number वरती आधारित असणाऱ्या periodic टेबलच्या मदतीने आपण मूलद्रव्यांचे गुणधर्म अधिक अचूकतेने मोर ॲक्युरेटली प्रेडिक्ट करू शकतो आणि म्हणून या मॉडर्न पिरियॉडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल म्हटलं जातं. as well as the structure of this periodic table is based on the electronic configuration of the element. त्याचबरोबर या आधुनिक आवर्त सारणीची जी रचना आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं जे स्ट्रक्चर आहे ते देखील इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती आधारित आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार आपण एलिमेंटच्या प्रॉपर्टीज अधिक चांगल्या रीतीने किंवा मोर ॲक्युरेटली प्रेडिक्ट करू शकतो. तर कशा पद्धतीने या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती आधारित आहे ते आपल्याला आजच्या पॉइंट मध्ये पाहायचंय. आज आपण जो पॉइंट पाहणार आहोत त्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीची रचना. मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये इथं तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं बेसिक स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवलेले. मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये एलिमेंटचे व्हर्टिकल कॉलम्स आहेत, त्याचबरोबर हॉरिझॉन्टल रोज देखील आहेत. आता याच्यामध्ये काही एलिमेंट आपण फिल करतोय काही ग्रुप मधले, जसं की हा फर्स्ट कॉलम जो आहे त्याच्यातले एलिमेंट आपण फिल करूया. एक कमी झालाय ना, किती आहेत त्याच्यात? वरचे 3 खाली 4 पाहिजे. एक कॉलम आणखी याच्यामध्ये पाहिजे. इथं आपण एक कॉलम आणखी वाढवू. पिरियड वाढवावं लागेल. 4 झाले. ठीक आहे का? लक्षात घ्या 7 हॉरिझॉन्टल रोज पाहिजेत आपल्याला, म्हणून आपण एक लाईन आणखी वाढवलेली. तर या पद्धतीनं 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. एलिमेंटच्या मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये एलिमेंटच्या 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. त्याच पद्धतीनं व्हर्टिकल कॉलम्स मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. त्याच्यानंतर 13 14 15 16 17 आणि 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत. म्हणजे व्हर्टिकल कॉलम्स 18 आहेत आणि 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. या 7 हॉरिझॉन्टल रोज बरोबरच इथं आणखी 2 सेरीज देखील मॉडर्न पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला आहेत. तर याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आता डिटेल मध्ये पाहू. फर्स्ट पॉइंट, द हॉरिझॉन्टल रोज ऑफ एलिमेंट्स इन अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज कॉल्ड ॲज पिरियड्स. कशाला म्हटलं जातं? मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये एलिमेंटच्या ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत त्या हॉरिझॉन्टल रोजला पिरियड्स म्हटलं जातं. What are the periods? The horizontal rows of elements in a periodic table are called as periods.
त्याच्यामधले काही हॉरिझॉन्टल रोज इथं पाहू आपण. पहिला हॉरिझॉन्टल रोज आहे की ज्याच्यामध्ये दोन एलिमेंट आहेत, हायड्रोजन अँड हेलियम. हायड्रोजन अँड हेलियम. त्याच्यानंतर हे नंबर सध्या पुढे करतोय हे लक्षात येईल. हायड्रोजन अँड हेलियम. सेकंड पिरियड जो आहे त्याच्यामध्ये आहेत लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि न्यूऑन. तर या पद्धतीने एलिमेंटच्या ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत या हॉरिझॉन्टल रोजला पिरियड्स म्हटलं जातं. जसं की हा फर्स्ट पिरियड आहे, हा सेकंड पिरियड आहे. थर्ड पिरियड मध्ये सोडियम, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर इकडं ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. क्लोरीन, आर्गॉन या पद्धतीने हा थर्ड पिरियड आहे. तर अशा ज्या हॉरिझॉन्टल रोज असतात एलिमेंटच्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये त्यांना पिरियड्स म्हटलं जातं. देयर आर हाऊ मेनी पिरियड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल? 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये अशा एलिमेंटचे 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत म्हणजे 7 पिरियड आहेत अँड दे आर नंबर्ड ॲज 1 to 7. आणि त्या 7 पिरियडला 1 ते 7 असे क्रमांक दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 and 7. आता इथं खाली ज्या हॉरिझॉन्टल 2 रोज दिसत आहेत त्या आहेत या 6 आणि 7 या दोन पिरियड मधल्या. तिथं जागा नसल्यामुळे त्या बॉटमला ठेवण्यात आलेले आहेत. तर हे लक्षात ठेवा, यांची जी प्लेस आहे ती या स्टारच्या ठिकाणी आहे. देन सेकंड पॉइंट. फर्स्ट पॉइंट काय सांगितला? व्हॉट इज द पिरियड? The horizontal rows of elements in a modern periodic table are called periods. There are how many periods? There are 7 periods, which is numbered as 1 to 7. Then vertical columns of elements. Vertical columns of elements in modern periodic table. Modern periodic table मध्ये एलिमेंटचे जे vertical columns आहेत, उभे जे स्तंभ आहेत, जसे की पहिला स्तंभ आपण कंप्लीट करू. हायड्रोजन, लिथियम, सोडियम. ही ली ना करे रब से करिया. म्हणजे पहा हे एलिमेंट आहेत हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रॅन्सियम. तसं सेकंड जर आपण व्हर्टिकल कॉलम पाहितला तर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम आणि रेडियम. तर अशा पद्धतीने हा सेकंड आहे. त्याच्यानंतर जर आपण इकडचे पाहिले हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. त्याच पद्धतीने फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टिटिन. या पद्धतीनं हे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत एलिमेंटचे त्या व्हर्टिकल कॉलम्सला काय म्हटलं जातं? व्हर्टिकल कॉलम्स ऑफ एलिमेंट्स इन अ मॉडर्न पिरियोडिक टेबल आर कॉल्ड ॲज ग्रुप्स. याच्यामध्ये बैंगन, आलू, गाजर, इंडियन थाली या पद्धतीनं पीएल पाहिजे. हा 13 ग्रुप 14 ग्रुप मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, तर या पद्धतीने हे जे एलिमेंटचे व्हर्टिकल कॉलम्स आहेत या एलिमेंटच्या व्हर्टिकल कॉलम्सला ग्रुप म्हटलं आहे. The vertical columns of elements in a modern periodic table are called as groups. There are how many groups in modern periodic table? There are 18 vertical columns. That is 18 groups in modern periodic table, and they are numbered as 1 to 18. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 असे 18 व्हर्टिकल कॉलम्स आहेत म्हणजे 18 ग्रुप्स आहेत अँड दे आर नंबर्ड ॲज 1 to 18. त्यांना 1 ते 18 असे क्रमांक दिलेले. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबलची जी बेसिक रचना आहे ही पिरियड्स आणि ग्रुप्स पासून तयार झालेली. ज्या एलिमेंटच्या हॉरिझॉन्टल रोज आहेत त्या हॉरिझॉन्टल रोजला पिरियड्स म्हटले आणि जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्या व्हर्टिकल कॉलम्सला ग्रुप्स म्हटलेले.
द अरेंजमेंट ऑफ पिरियड्स अँड ग्रुप्स. या पिरियड्स आणि ग्रुपच्या अरेंजमेंट मधून इथं काय तयार झालेले तर बॉक्सेस तयार झाले. जसं की पाय व्हर्टिकल कॉलम्स आणि हॉरिझॉन्टल रोज. याच्यातून या पद्धतीनं एलिमेंटचे म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये बॉक्सेस तयार झालेले. म्हणजे अरेंजमेंट ऑफ periods and groups results in the formation of याच्यातून काय तयार झालेले बॉक्सेस तयार झालेले. या पद्धतीनं हे बॉक्सेस आहेत. प्रत्येक एलिमेंट साठी एक एक बॉक्स आहे. दॅट इज 18 ग्रुप्स अँड 7 periods results in the arrangement of 18 groups and 7 periods results in the formation of box. Each box have place for one element. प्रत्येक बॉक्स मध्ये एका एलिमेंट साठीची प्लेस आहे. And atomic number of element is represented or indicated at the upper side of this box. या बॉक्सच्या अपर साइडला एलिमेंटचा atomic number रिप्रेझेंट केला जातो. While atomic mass number is represented at the bottom of this box. या बॉक्सच्या बॉटमला atomic mass number रिप्रेझेंट केलेला आहे, तर atomic number हा त्याच्या टॉपला रिप्रेझेंट केलेला आहे. And the symbol of element is represented at the middle of the box. या बॉक्सच्या मिडलला एलिमेंटचं सिम्बॉल रिप्रेझेंट केलेले आहे. म्हणजे पहिला तुम्हाला जे काही स्ट्रक्चर मधला पॉइंट सांगितला की मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंटच्या हॉरिझॉन्टल रोज आहेत. त्या हॉरिझॉन्टल रोजला पिरियड म्हटलेले असे 7 पिरियड आहेत आणि त्यांना 1 to 7 असे नंबर्स देण्यात आलेले. त्याच्यानंतर एलिमेंटचे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्या व्हर्टिकल कॉलम्सला ग्रुप म्हटलेले असे 18 ग्रुप्स आहेत, त्यांना 1 to 18 असे नंबर देण्यात आलेले. as well as the arrangement of periods and groups in modern periodic table results in the formation of boxes. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पिरियड्स आणि ग्रुप्स यांच्या अरेंजमेंट मधून बॉक्सेस तयार झालेले. and atomic number of the elements are represented at the upper side of this box. बॉक्स मध्ये बॉक्सच्या वरच्या बाजूला एलिमेंटचे atomic number रिप्रेझेंट केलेले, while atomic mass number is represented at the bottom of this box. And there is a place for one element. Each box contains one element. There is a place for one element in each box. प्रत्येक बॉक्स मध्ये एका एलिमेंट साठीची प्लेस आहे. याच्यानंतर अपार्ट ऑफ these 7 rows. आता हे झाले 7 rows म्हणजे 7 periods and 18 groups. Apart of these 7 rows, there are 2 series of elements at the bottom of modern periodic table. या 7 rows सोबतच मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या बॉटमला आपल्याला आणखी 2 series आढळत आहेत. These series are for the lanthanide and actinide element. Lanthanide and actinide elements. या ज्या 2 series आहेत बॉटमला त्या 2 series लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड एलिमेंट साठीच्या series आहेत. म्हणजे अपार्ट 7 rows सोबतच apart 7 rows there are 2 series of elements at the bottom of modern periodic table. या 7 series बरोबरच किंवा 7 rows बरोबरच मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या बॉटमला 2 series देखील आढळतात आणि त्या 2 series लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड एलिमेंट साठीच्या आहेत. Then next there are 118 boxes are present in modern periodic table. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये एकूण असे जे बॉक्सेस आहेत हे किती बॉक्सेस आहेत 118 बॉक्सेस आहेत, इन्क्लुडिंग these 7 rows, 18 groups and 2 series. म्हणजे 7 पिरियड 18 ग्रुप्स आणि या 2 ज्या series आहेत या सर्व मिळून या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये एकूण किती बॉक्सेस आहेत 118 बॉक्सेस. मॉडर्न पिरियोडिक टेबल consist total 118 boxes. That is, in modern periodic table, there is a place for how many elements? Place for 118 elements. Modern periodic table मध्ये periods आणि groups यांच्या अरेंजमेंट मधून 118 बॉक्सेस तयार झालेले आहेत. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट साठीची प्लेस आहे आणि प्रत्येक
ब्लॉक मध्ये प्रत्येक बॉक्स मध्ये एक एलिमेंट ठेवलेला आहे. देन नेक्स्ट very recently, the few elements are experimentally established, and therefore now a day 118 elements were discovered. सुरुवातीला सर्वच मूलद्रव्ये शोधलेले नव्हते, यातले काही जे बॉक्सेस होते ते रिकामे होते, परंतु आता अलीकडच्या काही काळामध्ये या मूलद्रव्याचे जे आयसोटोप्स आहेत ते देखील एक्सपेरिमेंटली इस्टॅब्लिश केलेले आहेत, आणि त्याच्यामुळे आता सध्या 118 टोटल 118 मूलद्रव्यांचा शोध लागल्यामुळे हे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 118 जे बॉक्सेस आहेत त्या 118 बॉक्सेस मध्ये 118 एलिमेंट्स फिल्ड केलेले आपल्याला पाहायला मिळतात. दॅट इज मॉडर्न पिरियोडिक टेबल इज कम्प्लिटली फिल्ड. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल हा पूर्णपणे भरलेला आहे, कम्प्लिटली फिल्ड करण्यात आलेला आहे. देन मॉडर्न पिरियोडिक टेबल इज डिवाइडेड इनटू also modern periodic table is divided into 4 block. या मॉडर्न पिरियोडिक टेबलचं 4 ब्लॉक मध्ये डिवायडेशन केलेले आहे. ते 4 ब्लॉक कोणते आहेत पहा. मॉडर्न पिरियोडिक टेबल इज डिवाइडेड इनटू 4 ब्लॉक. These 4 blocks are S, P, D and F block. ते 4 ब्लॉक कोणते आहेत? S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक and F ब्लॉक अशा 4 ब्लॉक मध्ये या मॉडर्न पिरियोडिक टेबलचं क्लासिफिकेशन केलेले. What is the S block? The element present in first and second group. फर्स्ट आणि सेकंड ग्रुप मध्ये जे एलिमेंट आहेत या फर्स्ट आणि सेकंड ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंट्सला म्हटलं जातं S ब्लॉक. ब्लॉकचं रिप्रेझेंटेशन याच्यामध्ये आपण दाखवू. हा जो फर्स्ट आणि सेकंड ग्रुप आहे या फर्स्ट आणि सेकंड ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटला काय म्हटलं जातं? S block element. What is the S block element? The element present in first and second group of modern periodic table is called S block. Then elements present in between group 13 to 17 and 18. मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या 13 ते 17 आणि 18व्या ग्रुप मध्ये असणारे जे एलिमेंट आहेत यांना म्हटलं जातं P block. The element present in between group 13 to 17 and 18 are called as P block. And the element present between group 3rd to 12 is called as D block. And the elements, that is the two series of elements at the bottom of modern periodic table, that is lanthanide and actinide series, forms a F block. In this way, modern periodic table elements in modern periodic table are divided into total 4 block: S block, P block, D block and F block. Which elements are called as S block? The elements present in first and second group. पहिले जे दोन ग्रुप आहेत, फर्स्ट ग्रुप अँड सेकंड ग्रुप, या फर्स्ट आणि सेकंड ग्रुप पासून जो ब्लॉक तयार झालेला आहे त्याला म्हटलं जातं S block. That is S block included first and second group of the modern periodic table. P block includes 13 to 17 and 18th group of modern periodic table. D block includes 3rd to 12th group of modern periodic table, while the F block includes lanthanide and actinide series of the element. In this way, modern periodic table is classified or divided into 4 blocks. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीचं 4 खंडांमध्ये विभाजन केलेले. S खंड, P खंड, D खंड आणि F खंड. पहिला आणि दुसरा ग्रुप म्हणजे S ब्लॉक, 13 ते 18 हा P ब्लॉक, 3 ते 12 हा D ब्लॉक आणि लॅन्थिनाइड ऍक्टिनाइड सिरीजचा F ब्लॉक आहे. याचबरोबर द 3 टाइप्स ऑफ ट्रान्झिशनल एलिमेंट. ट्रान्झिशनल एलिमेंटचे 3 प्रकार आहेत पहा. कोणते आहेत ते 3 प्रकार? मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड. 3 टाइप्स ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स, that is metals, non metals and metalloids, are clearly seen in the modern periodic table. हे तिन्ही प्रकार आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये क्लिअरली पाहायला मिळतात. and they are separated by the zigzag line. आपल्याला या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये एक या P ब्लॉक मध्ये एक झिगझॅग लाईन देखील पाहायला मिळते. ती झिगझॅग लाईन या पद्धतीने आहे. That is, this zigzag line shows the 3 traditional type of elements, that is metals, non metals and metalloids in modern periodic table.
Metalloid elements are lies along the zigzag line of the modern periodic table. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये जी झिगझॅग लाईन आहे त्या झिगझॅग लाईनच्या अलॉंग याच्या सोबत कोणते एलिमेंट्स आहेत? मेटॅलॉइड एलिमेंट्स आहेत. मेटॅलॉइड एलिमेंट्स आर लाईज अलॉंग द झिगझॅग लाईन while all metals are lies on the LHS side of the zigzag line. सर्व जे मेटल आहेत ते या झिगझॅग लाईनच्या कोणत्या बाजूला आहेत? डाव्या बाजूला. म्हणजे झिगझॅग लाईनच्या लेफ्ट हँड साइडला असणारे सर्व एलिमेंट्स हे मेटल आहेत. And all elements on the RHS side of the zigzag line are non-metal. Non-metals are lies on the RHS side of the or right hand side of the zigzag line. All metals lies on the LHS side of the zigzag line and metalloid lies along the zigzag line. Metalloid हे zigzag line वरती आहे. मेटल्स हे LHS साइडला आहेत आणि नॉन मेटल हे RHS साइडला आहेत. इन दिस वे मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स, these three types of traditional elements, ट्रॅडिशनल एलिमेंटचे जे तीन टाइप आहेत ते देखील आपल्याला या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं हे मॉडर्न पिरियोडिक टेबलचं कंप्लीट स्ट्रक्चर आहे. तर पहा स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आणखी इथं जो नेक्स्ट पॉइंट तुम्हाला सांगितलेला आहे तो कोणता आहे? झिगझॅग लाईनचा आहे की झिगझॅग लाईनच्या सहाय्याने ट्रॅडिशनल एलिमेंट जे आहेत मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स हे देखील मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये सेपरेट केलेले आहेत. म्हणजे झिगझॅग लाईनच्या अलॉंग मेटलॉइड आहेत, म्हणजे मेटलॉइड एलिमेंटने ही झिगझॅग लाईन तयार केलेली आहे आणि त्या झिगझॅग लाईनच्या LHS साइडला मेटल्स असतात, सर्व एलिमेंट्स हे मेटल आहेत आणि झिगझॅग लाईनच्या RHS साइडला असणारे सर्व एलिमेंट्स हे नॉन मेटल्स आहेत. तर अशा पद्धतीने हे मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर आहे. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल असा 3 मार्कचा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जातो. तर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल परत एकदा रिपीट सांगतो मी हा पूर्ण पार्ट. पहा, द हॉरिझॉन्टल रोज ऑफ एलिमेंट्स इन अ मॉडर्न पिरियोडिक टेबल आर कॉल्ड पिरियड्स. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंटचे जे हॉरिझॉन्टल रोज असतात त्या हॉरिझॉन्टल रोजला काय म्हटलं जातं? पिरियड्स म्हटलं जातं. देयर आर हाऊ मेनी पिरियड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल? 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. They are numbered as 1 to 7. Then vertical columns of elements in modern periodic table are called as groups. There are how many groups in modern periodic table? There are 18 groups in modern periodic table and they are also numbered as 1 to 18. त्यांना देखील 1 to 18 असे नंबर देण्यात आलेले आहेत. Then arrangement of periods and groups forms of boxes in the modern periodic table like this. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पिरियड्स आणि ग्रुप्स यांच्या अरेंजमेंट मधून काय तयार झालेले? बॉक्सेस तयार झालेले. अँड ईच बॉक्स कन्सिस्ट 1 एलिमेंट. प्रत्येक बॉक्स मध्ये किती एलिमेंट आहेत? एक एलिमेंट आहे. atomic number of these element is represented at the upper side of this box. एलिमेंटचे जे atomic नंबर आहेत ते atomic नंबर बॉक्सच्या कोणत्या साइडला आहेत? अपर साइडला आहेत, वरच्या बाजूला रिप्रेझेंट केलेले. देन a part of these 7 rows or 7 periods, या 7 period बरोबरच there are 2 series of elements at the bottom of periodic table. या periodic table च्या बॉटमला एलिमेंटच्या 2 series आहेत and these series of element consist lanthanide and actinide element. त्या 2 series मध्ये lanthanide actinide elements आहेत. Then there are total 118 boxes present in modern periodic table. That is modern periodic table contains 118 boxes and each box consists 1 element. That is there are place for 118 elements in modern periodic table. Modern periodic table मध्ये 118 बॉक्सेस आहेत, म्हणजे 118 मूलद्रव्यांसाठीची जागा मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आहे. Very recently some elements are experimentally established and therefore 118 elements were get discovered and therefore modern periodic table is completely filled. सुरुवातीला 118 मूलद्रव्ये शोधलेले नव्हते, परंतु 118 बॉक्सेस होते. परंतु अलीकडच्या काही काळामध्ये काही एलिमेंट एक्सपेरिमेंटली डिस्कवर्ड करण्यात आले, एस्टॅब्लिश करण्यात आले आणि त्याच्यामुळे मॉडर्न पिरियोडिक टेबल मधील हे सर्व 118 जे बॉक्सेस आहेत ते कंप्लीटली फिल्ड झालेले आहेत.
Then that is till a day 118 elements were discovered and modern periodic table is completely filled. Then elements in modern periodic table are further divided into four blocks. आपण पुढे पाहिजे की मॉडर्न पिरियडिक टेबल मधील सर्व एलिमेंट हे चार ब्लॉक मध्ये डिवाइड केले. मॉडर्न पिरियडिक टेबल इज डिवाइडेड इनटू फोर ब्लॉक. फर्स्ट इज अ S block, second is a P block, third is a D block, and last is a fourth is a F block. The S block contains the first and second group of modern periodic table. S block मध्ये कोणते ग्रुप असतात? First group and second group of modern periodic table forms a S block. Then P block contains 13 to 17 and 18 group of modern periodic table. म्हणजे 13 ते 18 इथून पुढचे जे सर्व ग्रुप आहेत या ग्रुपला काय म्हटलं जातं? P block. That is P block contains 13 to 17 and 18 group of modern periodic table. While the D block contains third to 12 period, third to 12 group of modern periodic table, and this lanthanide and actinide series forms a F block. तर हे ब्लॉक्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आपण पुढे आणखी डिटेल मध्ये पाहणार आहे. त्यावेळी तुमच्या ते आणखी लक्षात येईल. फक्त इथे लक्षात ठेवा की मॉडर्न पिरियडिक टेबलचं चार ब्लॉक मध्ये क्लासिफिकेशन केलेले S, P, D आणि F. फर्स्ट आणि सेकंड ग्रुप S ब्लॉक तयार करतो, तसं 13 ते 18 हे ग्रुप P ब्लॉक तयार करतात, 3 ते 12 हे मिडलचे जे ग्रुप आहेत ते D ब्लॉक तयार करतात आणि लॅन्थिनाइड ऍक्टिनाइड सिरीज F ब्लॉक तयार करतात. Also three types of traditional elements. There are three types of traditional element, that is metals, non-metals and metalloid, are clearly shown in the modern periodic table by drawing a zigzag line. The metalloid elements are lies along the zigzag line, while metal lies on the LHS side of the zigzag line and non-metal lies on the RHS side of the zigzag line in modern periodic table. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये मेटलॉइड एलिमेंट हे झिगझॅग लाईनच्या अलोंग आहेत. तर मेटल्स, ऑल मेटल्स आर लाईज ऑन द LHS साइड ऑफ द झिगझॅग लाईन. सर्व मेटल हे झिगझॅग लाईनच्या LHS साइडला आहेत, डाव्या बाजूला आहेत, आणि सर्व नॉन मेटल हे झिगझॅग लाईनच्या RHS साइडला आहेत. तर अशा पद्धतीने हा मॉडर्न पिरियडिक टेबलचं बेसिक स्ट्रक्चर झालेले. याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स. तर तो पॉइंट आता आपण घेऊया. जर हा पॉइंट लक्षात आलेला नसेल तर परत एकदा तुम्ही व्हिडिओ रिपीट करून पाहू शकता. तर पहा नेक्स्ट पॉइंट आहे मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. Modern periodic table and electronic configuration. आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपाने. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाला म्हटलं जातं? व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स? द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट ऑर्बिट्स ऑफ एन atom is called as electronic configuration. पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती डिपेंड असतं आणि इलेक्ट्रॉनची नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एटम म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या ही कशा एवढी असते तर त्याच्या ॲटॉमिक नंबर एवढी असते. हे आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट? एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स present in nucleus of atom. Total number of protons present in nucleus of atom is called atomic number, and this number of proton, that is atomic number, is equal to total number of electrons in an element or atoms of element. And electronic configuration of the element is determined from the total number of electrons present in atom of the element. एलिमेंटच्या एटम मध्ये असणारे इलेक्ट्रॉनच्या एकूण संख्येवरून त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कशावरून डिटरमाइन केलं जातं? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन एटम ऑफ द एलिमेंट.
एलिमेंटच्या आयटम मध्ये इलेक्ट्रॉनची जी एकूण संख्या असते त्याच्यावरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठरवलं जातं. जसं की सोडियम हा जो एलिमेंट आहे त्याचं ऍटॉमिक नंबर 11 आहे. ऍटॉमिक नंबर म्हणजे कोणाची संख्या असते? इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे सोडियम मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 11 इलेक्ट्रॉन. आणि याचं वेगवेगळ्या कक्षांमध्ये केलेलं डिस्ट्रीब्युशन कोणत्या कक्षा? के, एल, एम, एन या पद्धतीने सेल आहे. आणि याच्यामध्ये हे जे डिस्ट्रीब्युशन केलं जातं त्याच्या कॅपॅसिटीनुसार, सेलच्या कॅपॅसिटीनुसार, त्यालाच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. मग 11 इलेक्ट्रॉन पैकी 2 इलेक्ट्रॉन के सेल मध्ये, 8 इलेक्ट्रॉन एल सेल मध्ये आणि शिल्लक राहिलेला 1 इलेक्ट्रॉन कुठे जाईल? एम सेल मध्ये. कारण के सेलची जी इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी असते ती 2 असते, एल ची 8 असते, एम ची 16 आणि याची 32, 18 आणि 32 या पद्धतीने इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी असते. आणि या ऍटम मध्ये, एलिमेंटच्या ऍटम मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची या पद्धतीने केलेली विभागणी, डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट ऑर्बिट्स ऑफ द atoms of element is called as electronic configuration. Modern periodic table and electronic configuration तो पॉइंट आता पाहू. पहा, in a period properties of element, properties of nearby element are shows more similarity while the widely distant element shows widely differences. म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबल मधील जे पिरियड्स आहेत त्या पिरियड्स मध्ये जे नियरबाय एलिमेंट्स असतात म्हणजे जवळचे मूलद्रव्य असतात, एकाच पिरियड मध्ये असणाऱ्या जवळच्या मूलद्रव्यांमध्ये सिमिलॅरिटी आढळते. तर लॉंग डिस्टन्स वरती त्याच पिरियड मध्ये जास्त अंतरावरती जे एलिमेंट्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला जास्त डिफरन्सेस आढळतात. जसं की पहा, आपण सेकंड जर पिरियड कन्सिडर केला तर सेकंड पिरियड मध्ये इथं लिथियम आहे, इथं बेरिलियम आहे, नंतर इकडे बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन आणि न्यूऑन आहे. जर आपण नियरबाय एलिमेंट पाहिजे, लिथियम, बेरिलियम यांच्या प्रॉपर्टीज मध्ये जास्त सिमिलॅरिटी आहे, बोरॉन, कार्बनच्या प्रॉपर्टी मध्ये जास्त सिमिलॅरिटी, ऑक्सिजन, क्लोरीनच्या प्रॉपर्टी मध्ये जास्त सिमिलॅरिटी. म्हणजे जवळचे जर आपण एलिमेंट पाहितले, नियरबाय एलिमेंट मध्ये सिमिलॅरिटी जास्त आहे, परंतु त्याच पिरियड मध्ये जर आपण बेरिलियम पाहितला आणि ऑक्सिजन पाहितला म्हणजे लॉंग डिस्टन्स वरचे जर एलिमेंट पाहितले, डिस्टंट एलिमेंट, तर त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्सेस वाईडली म्हणजे जास्त पाहायला मिळतात. त्याचबरोबर एलिमेंट्स इन अ सेम ग्रुप हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मध्ये सिमिलॅरिटी आणि ग्रेडेशन पाहायला मिळतं. एलिमेंट्स इन सेम ग्रुप शोज द सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन इन द प्रॉपर्टीज and these characteristics of groups and periods are because of the electronic configuration of these elements. पिरियड्स आणि ग्रुपच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ग्रुप्स मध्ये एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मध्ये सिमिलॅरिटी आणि ग्रेडेशन पाहायला मिळतं. पिरियड मध्ये पिरियडची कॅरेक्टरिस्टिक काय आणि ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक काय आहे ती अगोदर पहा. पिरियड्स मध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, जे नियरबाय एलिमेंट असतात इन सेम पिरियड, नियरबाय एलिमेंट्स काय दर्शवतात? शोज मोर सिमिलॅरिटी. नियरबाय एलिमेंट सिमिलॅरिटी दाखवतात, तर डिस्टंट एलिमेंट म्हणजे जास्त अंतरावरचे एलिमेंट, त्याच पिरियड मध्ये जास्त अंतरावरचे असणारे एलिमेंट, डिस्टंट एलिमेंट shows differences, wide differences, जास्त डिफरन्सेस दाखवतात. ही पिरियडची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये असणारी पिरियडची कॅरेक्टरिस्टिक काय? इन अ सेम पिरियड नियरबाय एलिमेंट शोज मोर सिमिलॅरिटी while the distant element in a same period shows wide differences. While in a same group, element shows similarity and gradation in the properties of element. तर एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी आणि ग्रेडेशन म्हणजे काही प्रॉपर्टी लेफ्ट टॉप टू बॉटम काय झालेले असतात? इनक्रीज, तर काही प्रॉपर्टी डिक्रीज झालेल्या असतात. याला म्हणतात प्रॉपर्टीज मध्ये असणारे ग्रेडेशन.
म्हणजे प्रॉपर्टीज जर इन्क्रीज होत जात असतील किंवा डिक्रीज होत जात असतील तर त्याला ग्रेडिएशन म्हणतात. आणि एकाच ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मध्ये देखील सिमिलॅरिटी आढळते. मग या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ग्रुप आणि पिरियडच्या, these characteristics of period and groups are because of, कोणामुळे आहे त्या कॅरेक्टरिस्टिक? बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुळे एलिमेंट्स मध्ये आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबल मधील एलिमेंट्स मध्ये म्हणजे पिरियड्स आणि ग्रुप्स मध्ये या कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात. तर इथं हे तीन महत्त्वाचे पॉइंट अगोदर व्यवस्थित लक्षात घ्या की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं पिरियड आणि ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्सशी कसं रिलेशन आहे ते आपल्याला पुढे पिरियड आणि ग्रुप मध्ये आपण डिटेल मध्ये आता याच्यानंतर समजून घेणार आहे. फक्त इथं लक्षात ठेवा की तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियड अँड ग्रुप्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल, मॉडर्न पिरियोडिक टेबल मधील पिरियड्स आणि ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहेत? तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पिरियड्स अँड ग्रुप्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल आर स्टडीड ऑर डिसाइड बाय द कंपॅरिझन ऑफ द एलिमेंट्स. एलिमेंटचं कंपॅरिझन करून, मूलद्रव्यांची तुलना करून त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या जातात किंवा त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी डिसाइड केल्या जातात, ठरवल्या जातात. जसं की पिरियड्स मध्ये आपण जर सेम पिरियड पाहिला तर नियर बाय एलिमेंटचं जर कंपॅरिझन केलं प्रॉपर्टीचं तर त्याच्यात सिमिलॅरिटी आढळते. आणि डिस्टंट जे एलिमेंट्स आहेत सेम पिरियड मधले डिस्टंट एलिमेंटचं जर कंपॅरिझन केलं प्रॉपर्टीचं तर त्याच्यात आपल्याला जास्त डिफरन्सेस दिसतात. म्हणजे जवळचे मूलद्रव्य सारखेपणा दाखवतात आणि त्याच पिरियड मध्ये जास्त अंतरावरती जर आपण एलिमेंट्स पाहिले त्यांचं प्रॉपर्टीचं कंपॅरिझन केलं तर त्याच्यात डिफरन्सेस जास्त आढळतात. त्याचबरोबर एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या जर आपण प्रॉपर्टी पाहिल्या तर त्याच्यात आपल्याला सिमिलॅरिटी पाहायला मिळते, त्याचबरोबर ग्रेडेशन देखील पाहायला मिळतं. आणि ह्या ज्या प्रॉपर्टीज पिरियड्स किंवा कॅरेक्टरिस्टिक पिरियड आणि ग्रुपच्या आहेत या कोणामुळे आहेत? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुळे आपल्याला या पिरियड आणि ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्स मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पाहायला मिळत आहेत. तर ते आपण आता डिटेल मध्ये एक एक अगोदर पिरियडच्या कॅरेक्टरिस्टिक्स, पिरियड मध्ये पिरियड आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचं रिलेशन पाहू आणि नंतर ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं रिलेशन पाहायचे. याच्यानंतरचा पॉइंट आहे ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे पिरियड आणि ग्रुप यांच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी कशा रिलेटेड आहेत असं म्हटलेलं आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये ज्या पिरियड आणि ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुळे आहेत. म्हणजे एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार इथं वर्गीकरण केलेलं असल्यामुळे मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून तयार केलेलं असल्यामुळे आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये असणाऱ्या पिरियड्स आणि ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक्स त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या आधारेच आहेत हे सिद्ध करून दाखवायचे किंवा स्टडी करायचे. तर पाहूया पुढे नेक्स्ट पॉइंट आहे. इथं फक्त या कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा पिरियड्स आणि ग्रुपच्या काय आहेत. पिरियडची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? इन अ सेम पिरियड नियर बाय एलिमेंट शोज सिमिलॅरिटी अँड डिस्टंट एलिमेंट शोज डिफरन्सेस. जवळच्या एलिमेंट मध्ये सिमिलॅरिटी, जसं बोरॉन कार्बन जवळचे एलिमेंट आहेत, नियर बाय एलिमेंट सिमिलॅरिटी आहे. लिथियम बेरियम सिमिलॅरिटी आहे, पण लिथियम आणि कार्बन म्हटलं तर डिफरन्सेस आहे. ही पिरियडची कॅरेक्टरिस्टिक. तशी ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक काय असते की एकाच ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट्स इन सेम ग्रुप शोज सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन. एकाच ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट सिमिलॅरिटी दाखवतात आणि ग्रेडेशन दाखवतात. आणि याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पिरियड आणि ग्रुपच्या या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुळे असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर याच्यानंतरचा नेक्स्ट जो पॉइंट आपल्याला पाहायचा आहे तो आहे ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. ग्रुप्स आणि एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. तर सुरुवातीला आपण सर्व ग्रुप्स व्यवस्थित समजावून घेऊ आणि त्या ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी कशा रिलेटेड आहेत ते शेवटी पाहू. तर पहा प्रत्येक पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. आता ग्रुपचा आपल्याला फक्त आता ग्रुप स्टडी करायचे. व्हॉट इज द ग्रुप्स? ग्रुप्स कशाला म्हटलं जातं? व्हॉट इज द ग्रुप? आता आपण स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये ग्रुप म्हणजे काय आणि एकूण ग्रुप किती आहेत ते बघितलेले. मग व्हॉट इज द ग्रुप्स? तर तिथं तुम्हाला सांगितलेलं होतं व्हर्टिकल कॉलम्स ऑफ एलिमेंट्स
Vertical columns of elements in a modern periodic table are called as groups. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटचे जे व्हर्टिकल कॉलम्स असतात त्या व्हर्टिकल कॉलम्सला काय म्हटलं जातं? ग्रुप्स म्हटलं जातं. द व्हर्टिकल कॉलम्स ऑफ एलिमेंट्स इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटचे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत या व्हर्टिकल कॉलम्सला उभ्या स्तंभांना ग्रुप्स म्हटलं जातं. देयर आर 18 ग्रुप्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये असे 18 ग्रुप्स आहेत. देयर आर 18 ग्रुप्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल and they are numbered as 1 to 18. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये असे 18 ग्रुप्स आहेत आणि त्यांना 1 ते 18 असे क्रमांक देण्यात आलेले. देन नेक्स्ट पहिले दोन पॉइंट लक्षात आले ग्रुप्स मधले. व्हॉट इज द ग्रुप and how many groups? The vertical columns of elements in a modern periodic table are called as groups and there are 118 groups in modern periodic table. Modern periodic table मध्ये 118 ग्रुप्स आहेत. त्यांना मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये 18 ग्रुप्स आहेत आणि त्यांना 1 to 18 असे क्रमांक देण्यात आलेले. देन नेक्स्ट द एलिमेंट्स प्रेझेंट इन फर्स्ट ग्रुप. हा जो फर्स्ट ग्रुप आहे या फर्स्ट ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट्स. द एलिमेंट्स प्रेझेंट इन फर्स्ट ग्रुप आर कॉल्ड अल्कली मेटल्स. फर्स्ट ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांना काय म्हटलं जातं? अल्कली मेटल्स. द एलिमेंट्स प्रेझेंट इन सेकंड ग्रुप आर कॉल्ड अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कलाइन अर्थ मेटल्स. एलिमेंट्स प्रेझेंट इन फर्स्ट ग्रुप. हा जो फर्स्ट ग्रुप आहे याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स कोणते असतात? अल्कली मेटल्स. and elements present in second group is called as alkaline earth metals. Then next हा जो एवढा पार्ट आहे हा थोडासा क्लिअर दिसत नाहीये, परत लिहितो मी. ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला फर्स्ट जो पॉइंट सांगितला तो काय सांगितला? द vertical columns of elements in a modern periodic table are called as groups. There are how many groups in modern periodic table? There are 18 groups in modern periodic table which are numbered as 1 to 18 आणि त्याला 1 ते 18 असे क्रमांक देण्यात आलेले. The elements present in first group of modern periodic table are called as अल्कली मेटल्स. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या फर्स्ट ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांना काय म्हटलं जातं? अल्कली मेटल्स. while elements present in second group of modern periodic table are called alkaline earth metals. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या सेकंड ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट अल्कलाइन अर्थ मेटल असतात. and these first and elements in first and second group are also called as the normal elements. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या फर्स्ट आणि सेकंड ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांना काय म्हटलं जातं? नॉर्मल एलिमेंट्स म्हटलं जातं. देन एलिमेंट्स प्रेझेंट इन थर्ड टू 12th ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड ट्रांजिशन metals. Which elements are called as transition metal? The elements present in third to 12th group of modern periodic table. Modern periodic table चा third to 12th group म्हणजे D block. या D block मध्ये म्हणजे third to 12th group मध्ये असणारे एलिमेंट्स हे ट्रान्झिशन मेटल्स असतात आणि फर्स्ट आणि सेकंड ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट्स नॉर्मल एलिमेंट्स असतात. Which elements are called normal elements? The elements which has one outermost orbit is incomplete. ज्या मूलद्रव्यांची एक आउटरमोस्ट ऑर्बिट इनकम्प्लीट असते त्यांना नॉर्मल एलिमेंट म्हटलं जातं. and the elements which has two outermost orbits are incomplete. ज्या मूलद्रव्यांच्या दोन बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात त्यांना म्हटलं जातं ट्रान्झिशन एलिमेंट. पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांची एक शेवटची कक्षा अपूर्ण असल्यामुळे ते नॉर्मल एलिमेंट्स आहेत. तर 3 ते 12 या ग्रुप मध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या दोन शेवटच्या कक्षा अपूर्ण असल्यामुळे ते ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत.
Then elements present in 13th group, elements present in 13th group of the modern periodic table are called as icosagens. Icosagens or boron family element. Boron family elements. The elements present in 13th group of modern periodic table is called as icosagens or boron family elements. Then elements present in 14th group of modern periodic table. Modern periodic table च्या 14व्या ग्रुप मध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत, these elements are called as crystallogens. Crystallogens or carbon family elements. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या 14व्या ग्रुप मध्ये असणारे एलिमेंटला कार्बन फॅमिली एलिमेंट किंवा क्रिस्टॅलोजन्स म्हणतात. द एलिमेंट्स प्रेझेंट इन 15th ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज निक्टोजन्स or nitrogen family elements. While the elements present in 16th group of modern periodic table, elements present in 16th group of modern periodic table are called as chalcogens or oxygen family elements, and elements present in 17th group of modern periodic table. Modern periodic table च्या 17व्या ग्रुप मध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत, elements present in 17th group of modern periodic table is called as halogens or fluorine family elements. Halogens or fluorine family elements, and the elements present in 18th group of modern periodic table. मॉडर्न पिरियडिक टेबलच्या 18व्या ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांना काय म्हटलं जातं? इनर्ट गॅसेस और नोबल गॅसेस एलिमेंट्स. इनर्ट गॅसेस और नोबल गॅसेस एलिमेंट्स. तर पहा, अशा पद्धतीने मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एकूण किती ग्रुप्स आहेत? 18 ग्रुप्स आहेत. परत एकदा हे 18 ग्रुप्स मध्ये असणारे एलिमेंट्स रिपीट सांगतोय मी. ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये अगोदर आपण ग्रुप्स पाहिले आणि आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी कसं रिलेशन आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर वर्टिकल कॉलम्स ऑफ एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज ग्रुप्स. There are 18 groups in modern periodic table which are numbered as 1 to 18. The first group of modern periodic table consists alkali metals. Second group consists alkaline earth metals. And the elements in this first and second group, that is alkali metals and alkaline earth metals, are also called as normal element because their one outermost orbit is incomplete. And elements present in third to 12th group of modern periodic table are called as transition metals or transition element because their two outermost orbits are incomplete. Then elements present in 13th group of modern periodic table are called as icosagens or boron family elements. Which elements are called icosagens? Elements present in 13th group of modern periodic table are called as icosagens or boron family elements. The elements present in 14th group of modern periodic table is called as crystallogens. Modern periodic table च्या 14th group मध्ये असणारे जे एलिमेंट्स असतात त्यांना क्रिस्टलोजन्स किंवा कार्बन फॅमिली एलिमेंट्स म्हणतात. The elements present in 15th group of modern periodic table is called as nitrogens. 15th group मध्ये असणारे एलिमेंट्स हे निक्टोजन्स असतात, are also called as nitrogen family elements. The elements present in 16th group of modern periodic table are called as chalcogens or oxygen family elements. Element present in 17th group of modern periodic table is called halogens or fluorine family elements. And elements present in 18th group of modern periodic table is called as inert gases or noble gases element, and they are also called as zero group elements. त्यांना zero group elements देखील म्हटलं जातं. Which element is called zero group element? Element present in 18th group of modern periodic table are called as zero group elements. आता याला झिरो ग्रुप का म्हटलं जातं? त्याचं कारण आहे की या सर्व एलिमेंटची व्हॅलेन्सी झिरो असते.
आता जर आपण या ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहितलं तर ग्रुपचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहू आणि त्याच्यावरून काय कन्क्लुजन निघतायत ते पाहू. इथपर्यंतचा पार्ट हा ग्रुपचा आहे. आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायचंय. तर एवढा पार्ट तुमच्या लक्षात आलेला असेल पहा की ग्रुप म्हणजे काय, एकूण ग्रुप किती आहेत, त्यांना नंबर कसे दिलेले आणि कुठल्या ग्रुपमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत. आता याच्यानंतर काही ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायचंय. त्याच्यामध्ये मी फर्स्ट ग्रुप घेतोय. आता हा पार्ट मी रब करतो, याची आवश्यकता नाही आता, लक्षात ठेवा ते. आता इथं ग्रुप्स मध्ये इथं काही ग्रुप आपण ड्रॉ करतोय. 3 ग्रुप आपल्याला ड्रॉ करायचे. हा 17th ग्रुप जो आहे, 17वा ग्रुप, तो आपण इथं ड्रॉ केलेला आहे, 17 ग्रुप. त्याच्यानंतर सेकंड ग्रुप एक एक्झाम्पल म्हणून घ्यायचा आहे. सेकंड ग्रुप तो देखील एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतलेला आहे, सेकंड ग्रुप. आणि आपल्याला आणखी एक ग्रुप घ्यायचा आहे, तो फर्स्ट ग्रुप. फर्स्ट ग्रुप. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण 3 ग्रुप घेतलेले आहेत. यातला पहिला ग्रुप जो आहे त्याला म्हणू आपण ग्रुप फर्स्ट. ग्रुप फर्स्ट हा आहे ग्रुप सेकंड आणि हा आहे ग्रुप 17. फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप आणि 17 ग्रुप. आता याच्यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स अगोदर आपण त्याचे सिम्बॉल्स लिहू. पहिल्या ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट आहेत हायड्रोजन, लिथियम, त्याच्यानंतर सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रॅन्सियम. these are the elements in first group. आता या फर्स्ट ग्रुप एलिमेंटचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहितलं तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे ते पहा. हायड्रोजन या एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर किती आहे? आपल्याला इथे आणखी एक कॉलम तयार करावा लागेल, ऍटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठीचा. एवढ्यात बसणं शक्य होणार नाही. ऍटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी हा कॉलम पुढे वाढवावा लागेल. तर पहा फर्स्ट ग्रुप, याच्यामध्ये एलिमेंट आहे त्याचा ऍटॉमिक नंबर. तर हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर आहे 1, लिथियमचा आहे 3. पहा ऍटॉमिक नंबर कसे शोधायचे ही काय पाठ करण्याची आवश्यकता नाही. पहिल्या एलिमेंट मध्ये किती मिळवायचे, +2 ऍड करायचे. म्हणजे 1 मध्ये 2 ऍड केले किती झाले 3. 3 मध्ये आता 8 ऍड करायचे, +1 किती होतील 8 आणि 3 11. त्याच्यानंतर 11 मध्ये परत +8 ऍड करा, किती झाले 11 आणि 8 19. 19 मध्ये +18 ऍड करा, +18 ऍड केले 19 + 18 18 दुने 36 आणि 1 37. पुन्हा 18 +18 ऍड करा, +18 जर केले तर किती होतील 55 आणि 55 + 32 किती होतील 5 आणि 2 7 आणि 5 आणि 3 8 87. तर हे त्याचे ऍटॉमिक नंबर आहेत का. तुम्ही जर पिरियोडिक टेबल पाहितला तर हेच असतील ऍक्युरेट. हे कसे घेतले तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून घेतलेले. की पहिल्या तुम्हाला सांगितलं की के एल एम एन या ज्या सेल असतात, फर्स्ट सेलची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती असते 2. त्याच्यामुळे फर्स्ट पिरियड मध्ये जे एलिमेंट्स असतात ते 2 असतात. त्याच्यानंतर सेकंड पिरियड मध्ये 8. म्हणजे सेकंड जी सेल असते त्याच्यात इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी 8 आहे, पण याच्यात 2 सेल असतात म्हणून इथं 8 8 आहे, 8 8 डबल झालं.
तसं एम मध्ये 18 कॅपॅसिटी, त्याच्यात देखील 2 सेल असतात 18 आणि शेवटची एन जी आहे ती किती 32. तर या पद्धतीने हे मॅजिक नंबर आहेत, या नंबरला मॅजिक नंबर म्हटलं जातं 2 8 8 18 18 32. तर हे जर आपण याच्यामध्ये ऍड केले तर आपल्याला त्यांचे ऍटॉमिक नंबर मिळतात. आता या ऍटॉमिक नंबर नुसार आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंय. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल पहा. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 1, म्हणजे त्याच्या के सेल मध्ये, के या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील 1 इलेक्ट्रॉन. लिथियमचं काय येईल, के सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि एल सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन जाईल 2 1 3. सोडियम 2 8 1, के सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्याच्यानंतर एल सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि एम सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. पोटॅशियम 2 8 8 1, त्याच्यानंतर रुबिडियम 2 8 18 8 1 आणि सीसियम 2 8 18 18 8 1 आणि फ्रॅन्सियम 2 8 18 32 18 8 1. या पद्धतीने हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे फर्स्ट ग्रुप एलिमेंटचं. आता याच्यामध्ये आपल्याला एक सिमिलॅरिटी आढळते पहा फर्स्ट ग्रुपच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये, की या फर्स्ट ग्रुपच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे आहेत. त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन, लिथियमचा 1, सोडियम 1, पोटॅशियम 1, रुबिडियम 1, सीसियम 1 आणि फ्रॅन्सियम 1. म्हणजे इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ ॲटम. ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना काय म्हणतात, इलेक्ट्रॉन्स इन outermost orbit called as, काय म्हणतात त्याला, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. Electrons present in outermost orbit of atom is called as valence electron, and these valence electron, number of valence electron are same in elements in same group. The elements in same group have same number of valence electron. Valence electron same असल्यामुळे they shows similar properties. Properties of element based on or depends on the valence electron present in atom. Atomच्या valence electron वरती त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज अवलंबून असतात. ग्रुप मध्ये असणाऱ्या सर्व एलिमेंटचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम असल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी आढळते. त्याचबरोबर इथे एक चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. The valence electron are same but number of cells goes on increasing from top to bottom in group. इथं किती सेल आहेत 1, इथं किती सेल आहेत 2, इथं 3, इथं 4, इथं 5 6 7. number of cells or number of orbits goes on increasing from top to bottom in group. म्हणजे आपण जर ग्रुपचं कॉन्फिगरेशन पाहिलं तर इथं महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात येतात. ग्रुपच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये 2 गोष्टी कोणत्या लक्षात येतात. सेम, काय सेम आहे याच्यामध्ये, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. एलिमेंट्स इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि दुसरं काय पाहायला मिळतं, दुसरा एक आणखी चेंज काय, नंबर ऑफ सेल्स. नंबर ऑफ सेल्स काय होत आहेत, गोज ऑन इन्क्रीजिंग. कशा इन्क्रीज होत आहेत, टॉप टू बॉटम. म्हणजे ग्रुप मध्ये, या ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येताना नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होत जात आहेत. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या कशी राहते, सेम. आपण दुसरं एक्झाम्पल, दुसऱ्या ग्रुपचं एक्झाम्पल घेऊन पाहू. इथं सेकंड ग्रुप घेऊ आपण, थोडंसं मोठ्या ह्याच्यात लिहू. ग्रुप सेकंड. ग्रुप सेकंड साठीचा टेबल तयार करतोय मी. एलिमेंट आणि त्याचा ॲटॉमिक नंबर, शेवटच्या कॉलम मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हा आहे पहा ग्रुप
ग्रुप सेकंड मध्ये आपल्याला सुरुवातीला पहिल्या कॉलम मध्ये एलिमेंट, त्याच्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबर आणि शेवटी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर सेकंड ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट जे आहेत ते सेकंड ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट्स कोणते आहेत पहा. बेरिलियम. सेकंड ग्रुप लक्षात ठेवण्यासाठी सोपं एक वाक्य लक्षात ठेवा. बेटा मांगे कार स्कूटर बाप रोए. बेटा मांगे कार स्कूटर बाप रोए. बेटा मांगे कार स्कूटर बाप रोए. तर एवढे एलिमेंट्स या सेकंड ग्रुप मध्ये आहेत. आता यांचा ॲटॉमिक नंबर कसा शोधायचा तुम्हाला सांगितलेले की लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, बेरिलियमचा त्याच्या समोर आहे म्हणजे किती 4. बेरिलियमच्या 4 मध्ये किती ऍड करायचे, सोडियमच्या रो मध्ये पहा 8 ऍड केले होते आपण, म्हणजे 8 आणि 4 12, 12 आणि 8 पुन्हा 8 ऍड करा 20, 20 आणि 18 38, 38 आणि 18 38 आणि 18 56 आणि 56 आणि 32 6 7 8 88. तर हे त्याचे ॲटॉमिक नंबर झाले. म्हणजे किती ऍड केले आपण इथं 4 मध्ये 8 8 18 18 32. हे पुढचे या पद्धतीने ऍड करत राहायचे. तर आपल्याला हे ॲटॉमिक नंबर मिळाले. आता याच्यामध्ये बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4 आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 2,2. पहिल्या सेल मध्ये 2, दुसऱ्या मध्ये 2. त्याच्यानंतर मॅग्नेशियम फर्स्ट सेल मध्ये 2, सेकंड मध्ये 8, थर्ड मध्ये 2 2 8 2. कॅल्शियम 2 8 8 2. स्ट्रॉन्टियम 2 8 18 8 2. बेरियम 2 8 बेरियम 2 8 18 18 8 2. आणि शेवटी रेडियम त्याच्यामध्ये 2 8 18 18 32 18 8 2. तर हे सेकंड ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. याच्यामध्ये पण पहा सेकंड ग्रुप मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, ग्रुप सेकंड आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे, लास्ट सेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन 2 आहे. म्हणजे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे आहेत, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम आहे, सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. आणि नंबर ऑफ सेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप कडून बॉटम कडे जाताना नंबर ऑफ सेल्स पहा याच्यात सेल्स आहेत 2, इथं सेल्स 1 2 3, इथं 4, इथं 5, इथं 6 आणि इथं 7. नंबर ऑफ सेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप कडून बॉटम कडे येत असताना सेलची संख्या वाढत गेली आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या कशी राहते, सेम राहते. तर लक्षात ठेवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द ग्रुप. विच इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ ग्रुप. ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी काय, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. फर्स्ट ग्रुप ची कॅरेक्टरिस्टिक काय की फर्स्ट ग्रुपच्या लास्ट ऑर्बिट मध्ये लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 1 इलेक्ट्रॉन असतात. एलिमेंट्स इन फर्स्ट ग्रुप हॅव 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. फर्स्ट ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या बाह्यतम कक्षेत 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी काय आहे की त्याची व्हॅलन्सी 1 आहे. लास्ट ऑर्बिट मध्ये असणारे इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ही त्या ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी असते. सेकंड ग्रुप आहे म्हणजे त्याच्या लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत. थर्ड ग्रुप आहे म्हणजे लास्ट सेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन असतील. 13 ग्रुप आहे त्याच्या लास्ट सेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन. 14 ग्रुपच्या लास्ट सेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन. 15 ग्रुपच्या लास्ट सेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन. 16 ग्रुपच्या लास्ट सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आणि 17 ग्रुपच्या लास्ट सेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन. 18 ग्रुपच्या लास्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे व्हॅलन्सी त्याची 0 आहे. म्हणजे लास्ट सेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ही त्या ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी असते. तर अशा पद्धतीनं हे ग्रुप आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलेले. त्या पद्धतीने तुम्ही सर्व ग्रुप, इथं 2 ग्रुप दिलेले. आपण जर 17 ग्रुप घेतला असता फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन एस्टिडीन त्याचे ॲटॉमिक नंबर त्याचं असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तर तिथेही लक्षात येईल की लास्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन येतील 17 ग्रुपच्या.
म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सेम येईल आणि नंबर ऑफ ऑर्बिट और नंबर ऑफ सेल्स काय होत जातील, टॉप टू बॉटम इन्क्रीज होत जातील. तर अशा पद्धतीने आपण ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पॉइंट या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर तुम्हाला ग्रुप मध्ये काय सांगितलं, ग्रुपचं एकूण ग्रुप किती आहेत आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने आहे. तर उद्याच्या लेक्चरला आपण पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि या चॅप्टर मधला पुढचा उर्वरित भाग उद्या कंटिन्यू करू. ठीक आहे.